इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी. ब्राह्मणाला बोलशील ना टाकील, लक्षात ठेव. सावंतांना शिवीगाळ, शिवरायांचाही अपमान. आले हरामखोर, रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला. महाराजांची बदनामी थांबवा. छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता. लक्षात घ्या. तुमचे छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं. ऐकलत? ही आहे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना देण्यात आलेली जीवे मारण्याची धमकी. इंद्रजित सावंतांनी धमकीची कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केली. यात प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं इंद्रजित सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला. मात्र हा कोरटकर एवढ्यावरच थांबलेला नाही, तर त्यानं सावंतांना धमकी देताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अर्वाच्य भाषा वापरली आहे. ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एक दिवस. लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता. लक्षात घ्या. तुमचे छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं. लक्षात घ्या. तुझ्या आले हरामखोर, रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला. ब्राह्मणाला बोलशील ना तुझी टाकील, लक्षात ठेव. ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा लक्षात ठेव. याच्यानंतर ब्राह्मणाला तुला स्क्रीन मारील बघ. परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं 4 वेळा पराभव. तुम्ही साले लोक आहे, तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता. हरामखोर हो. अशा पोकळ धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं सांगत इंद्रजित सावंतांनी शिवरायांच्या अपमानाबद्दल प्रशांत कोरटकरवर कारवाईची मागणी केली. तर प्रशांत कोरटकरनं मात्र तो मी नव्हेच असं म्हणत सावंतांवरच फेसबुक पोस्ट टाकल्याप्रकरणी टीका केली. माझ्या धमकीबद्दल तर मी काय बोलायचा विषय नाही, कारण आपण सक्षम आहोत त्या विषयावर. पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह भावना, वक्तव्य या उन्मादी व्यक्तीनं व्यक्त केल्यात त्याच्याबद्दल मात्र कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं. पहिली गोष्ट तर इंद्रजित सावंत यांनी जे पोस्ट केलं त्याच्यानंतर मला सकाळपासून शेकडो फोन आले. पहिली गोष्ट, हा कॉल माझा नाही, हा आवाज माझा नाही. आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये कोणी कोणाचे नाव घेऊन फोन करेल आणि शहानिशा न करता त्यांनी सरळ, हा इतका कळीचा मुद्दा आहे सध्या छावा सिनेमानंतर इतकं झालेलं आहे. आणि मुद्दाम जातीचं लक्षात ठेवून फ्रेम करून हा आरोप केलेला दिसतोय मला. पोलीस आयुक्तांना भेटणार आहे, मी सायबरकडे तक्रार करणार आहे की माझी शहानिशा न करता अशा पद्धतीचा कोणसा कोणी कॉल करून की सरळ एवढ्या मोठ्या माणसांनी सोशल मीडियावर टाकणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. दुसरीकडे सावंतांना धमकी देणाऱ्याला संभाजी ब्रिगेड स्टाईलनं धडा शिकवण्याचा इशारा संतोष शिंदेंनी दिलाय. लक्षात ठेवा, इंद्रजित सावंत सरांना जो कोणी धमकी देतोय त्याने लक्षात ठेवावं, इंद्रजित सावंत सरांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड खंबीरपणे उभी आहे. त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करणार असेल, आम्ही अजिबात त्याला सोडणार नाही. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही वेळ आणि ठिकाण सांगा. संभाजी ब्रिगेड त्या लोकांपर्यंत आणि त्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या शहरात येऊन चर्चा करायला तयार आहे. आणि जर लईच त्यांना दादागिरी करायची असेल, संभाजी ब्रिगेड स्टाईलनं त्यांना धडा शिकवला जाईल. ऐतिहासिक विषयांवर प्रदर्शित चित्रपटानंतर वाद प्रतिवाद उफाळून येत असतात. त्यातच आता छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर गद्दारी शिर्केंनी केल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलं. तर सावंतांनी मात्र संभाजी महाराजांना पकडून देण्यात ब्राह्मण सरदारांची भूमिका असल्याचा दावा केला होता. मात्र वैचारिक विरोध सोडून एखाद्याला जीवे मारण्याची धमकी देणं आणि एखाद्याला धमकी देताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं संतापजनक आहे. त्यामुळे कडक कारवाई करून अशा उपटसुंभांना धडा शिकवण्याची गरज आहे. रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर.